नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही मजेत ना? तर मित्रांनो, मी महेश धानचे आपले मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आलो आहे मंडणगडमध्ये आणि मंडणगडमध्ये मी पाहू शकता की दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व भाविक भक्तांना आतुरता होती की मंडणगडमध्ये आता एकमेव शरण आहे, ते शरण आहे की कोणोलीच्या पालखीसाठी खास करून लोक आवर्जून मंडणगड तालुक्यातील पंचकोशीतील असणाऱ्या आजूबाजूतील हरेश्वर बागमांडला या ठिकाणातून लोक या ठिकाणी खास शरण बघण्यासाठी उपस्थित आहेत. तुम्ही पाठीमागे पाहू शकता, एवढा मोठा भव्य असा माहोल आहे आणि शरण काढण्यासाठी पालखीला शरण घातला आहे कोणोलीच्या रंगभैरी देवी. तर आता आपण तो ब्लॉग बघणार आहोत. पाठीमागे तो दृश्य बघत असाल की आता सुरुवात झालेली आहे. चला तर बघूया शरण कशा पद्धतीने किती वेळात काढणार आहे आणि कशा पद्धतीने निघते शरण. तर आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, रंगभैरी देवीची ही तुम्हाला शपथ आहे, परंतु हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण का शरण हा काढत असताना साधारणतः 3 ते 2.5 तासाचा व्हिडिओ आम्ही 10 मिनिटात बनवतो आहे, परंतु हा व्हिडिओ तुम्हाला 10 मिनिटातच बघायचा आहे. फॉरवर्ड बिलकुल करू नका, कारण तसं ह्या देवी ही नवसाला पावणारी देवी आहे. तर तुम्ही पूर्णतः व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे.
आलेला नाही, पण काही वेळापूर्वात नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. शरण नक्कीच येणार आहे. आता शरणाच्या लगभग जवळपासच आलेलो आहे असा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ह्या साधारणतः 1-1.5 तास झाले शरण काढून, अजून शरण निघत नाही आहे. परंतु काही बघूया आता, शरण निघेल तेव्हा कळेल आपल्याला. शरण चालू आहे अजून, आणि शरणाची लगभग या साईडला आहे, मावळत्या साईडला शरणाची लगभग आहे असा अंदाज आहे. परंतु मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शरण कशा पद्धतीने किती कष्टाने काढतात हे बघा. इकडे सगळे कुठून आहात तुम्ही? वा छान, कुंबळ्यातून काय शरण बघायसाठी आलेला तिकडे. आणि बघू शकता खूप धमाल एन्जॉय, बघा किती पब्लिक आहे. आणि अजून शरण निघायला नाही आहे, परंतु शरणाची लगभग या साईडला ओळ आहे. पालखीची ओळ ज्या ठिकाणी निघते त्या कळून येते की शरणाची ओळ या साईडला लागलेली आहे. चला तर पाहूया शेवटपर्यंत आपला व्हिडिओ. तर मित्रांनो शरणाच्या लगभग जवळ आपण आलेलो आहे असा अंदाज आहे. पालखी सत्व आहे.
त्या तत्वाच्या हिशोबाने आज शरण हा नक्कीच काढलेला आहे. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा काय घेतला सांगायला लावला आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मध्ये बरोबर आम्ही माझा पण अंदाज होता. आम्ही म्हणतोय आम्ही मागापासून म्हणतोय पालखी इकडे जाणार आहे इकडे जाणार कारण तो घरासमोर